तर नमस्कार मंडळी, कसं काय तुमचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या तडकत्या पडकत्या नवीन व्हिडिओमध्ये. व्लॉगिंग म्हणलं की पियुष आणि सौरव जोशी आठवतो आपल्याला, पण मराठी व्लॉगिंग म्हणलं की नुसतं गु सापडतो. तर मंडळी, आज आपण बोलणार होतो व्ह्यूजच्या नावाखाली आणि कंटेंटच्या नावाखाली फक्त गु आणि हाकणारे ब्लॉगर्स म्हणजे विनायकदादा बानवासे यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. तर पाहूया यांची ब्लॉगिंग आणि घेऊया यांना व्हिडिओला. चला पाहूया. तुला एवढं रडायला काय झालंय मग बोललं तर मी येणार नाही, माझी पोरांबरोबर चाललोय. क्यों बे ओव्हर ऍक्टिंग करता साला, ओव्हर ऍक्टिंग की औलाद. तुम्ही म्हणता ना कामासाठी तुझी लायकी नाही तरी पण मी तुझं संग लग्न केलं एवढं ध्यानात राहू दे. तुझी किती लायकी, तुझी किती आहे? तुझी किती ती सांगा. फालतू गिरी लाईक आणि व्ह्यूजसाठी तुम्ही बायकोला मारता आणि रडायला लावता. इथंच तुमची लायकी कळली आम्हाला आणि तुम्ही लायकीच्या गोष्टी करता का? तू मुझे गलत मत बोल, तू खुद को गलत बोल, तू खुद की औकात देख. लाईक आणि व्ह्यूजसाठी हे रडतात आणि भांडणं करतात. 24 घंटे फक्त भांडणं, यांचे भांडणं चालू असतात. हीच बघचोदी आणि लोक यांना वाटतं आम्ही शहाणे, बाकी सगळे चुत्या, म्हणजे आम्ही येडे आणि तुम्ही एकटे शहाणे. म्हणजे बोलायचं नाही. फालतूगिरी बंद कर. असलं झक मारायसाठी मी काय तुझ्या संग लग्न केलं सारखं भांडण. तुम्हाला वैताग आलाय तुझ्या बरोबर राहायचं. मला वैताग आलाय. काय जर राहायचं नसेल ना माझ्या बरोबर तर मला डिवोर्स दे बस. मला द्या तुम्ही, कळलं का? कारण की तुम्ही घर सोडून जाता, मी फक्त व्लॉगिंगच्या नावाखाली 24 घंटे भांडणं आणि बघचोदी यांची काय मीच बघचोदी चालू असते. यांना कोण मला एक कळत नाही. यांना 1 लाख व्ह्यूज येते, ते 1 लाख लोक बघणार काय चुते येते काय? अगं हळून मारलं. वाह दीदी, वाह दीदी. पकडले हे आणि फक्त कंटेंटच्या नावाखाली भांडणं आणि करतात. हिचा नवरा मला एवढंच कळतं, हिचा नवरा येईल ना फक्त मला वाटतं पैसे देत असेल, म्हणत असेल रडतो आणि आपण व्ह्यूज छापू. काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. आता तर हद्दच पार झाली, एकदम हद्दच. म्हणजे व्ह्यूज म्हणजे कंटेंट आणि लाईक्स येत नव्हत्या म्हणून डायरेक्ट डोकं फोडून टाकले. तर पाहू यांचं डोकं. नको मारलं मला, बघा किती लागलंय. मग लागले तर मग नीट राग माझ्यावर होतो. खरंच लागले, रक्त आले. मान्य केलं आम्ही की लाटण्याने डोकं फुटतं, केलं मान्य, पण तुम्हालाच माहित नाही रक्त एवढं दिसलं. यांच्या डोळ्यात काय मिरची गेली काय? क्या साबित करना चाहता है तू? ही बघ बघा, ही बघा कसलं झालंय. लागले मी मारलं नाही, हिच्या अंग वस्तीने सगळं झालंय. मारले अरे बेलणं नाही, बेलण्याला श्वास लावून मारलंय. ते तोंडात मारायचं होतं पण ते कपाळ फुटलं. तुझं चुकून तुला कपाळाला खाऊ घातलं. मी मान्य करतो, मी नाही कपाळ फोडला असं, या माणसाने तिचं कपाळ फोडला असं त्या दिदीचं. पण तरी पण कुठंतरी यांना लाईक तरी भेटायला पाहिजे होते. व्ह्यूज तर भेटले पण लाईक नाही भेटले. काय बोलणार आपण, असले पंचाटपणाला कोण नाही इज्जत देत. एवढी जोरात दाबते ती का? नेमकं मला पट्टी करायला लागला का जखम माझी जास्त मोठी करायला लागलाय? ही भांडण करायच्या अगोदर तुला सुजाय पाहिजे. दुखायला लागले कसं. वाह क्या ऍक्टिंग आहे, काय खतरनाक ऍक्टिंग केली यांनी. म्हणजे श्वास लावायचा आणि श्वासला जोरून कापसाने असं दाबायचं. म्हणजे काय लॉजिक आहे यांना. म्हणजे बाई व्ह्यूज हे छापणार बाई, हेच होणार बाई. बस पियुष जोशी नंतर यांचाच नंबर आहे, विषय नॉट. मी कॉन्टेंट शोधत होतो तेव्हा यांचे व्हिडिओ पाहिल्या. एका टायमाला रडू आलं, पण नंतर यांचं स्कॅम एक्सपोज करायचं मी ठरवलं. म्हटलं बाई हे असली बकचोदी करतात, ही फक्त बकचोदी. म्हणजे ब्लॉगिंगच्या नावाखाली हागणं झालं फक्त. मी चालली घर सोडून, तुम्ही बसा. काय करतो? काय तुला सांगतोय महाराज नाही बा, तुला गोडीत सांगतोय. तुला लास्ट शेतकऱ्यांचं महायुद्ध एवढं जबर नाही होत, पण यांचे भांडणं त्याच्यापेक्षा जबर होतात. तर मित्रांनो, मी पण चाललोय ब्लॉगिंगला. तर करतो मी पण ब्लॉगिंग आणि करतो मग भांडणं सगळ्या फॅमिलीसोबत. सगळ्यांना दगड आणतो, नाही तर माझ्या घरचे माझ्या डोकं फोडून टाकते. ते आवडली तर लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा. आणि खाली दिलं सबस्क्राईबचं बटन आहे ना, त्याला चपला फेकून आणा, नाही तर बुटं फेकून आणा, पण ते पहिलं दाबून टाका. मुलगी एका वलच प्रेम करते, एका पोलावलच, आणि पोल ग अख्ख्या पोलींवर प्रेम करते. म्हणून मी लई येड्यावानी करते.